चला पिंपळा संघाचा कॅप्टन आपण वेल कमी घ्या. लगेच आपण सलामी जोडी विनाविलंब मैदानामध्ये रवाना करा प्लीज. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहता ट्रिपल एस गौदी चषक 2024 या स्पर्धेचा थरार स्पर्धेचा मित्र आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून रंगतो तिसरा सामना. खऱ्या अर्थानं दोन्ही संघाने एक विजय संपादित केलेला आहे आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे. तर बघा कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून एक सांघिक कामगिरीच्या जोरावर महत्त्वाच्या सामन्यामधून आपला विजय संपादित करतोय. वेळे की पिंपलास की वेळे. तर पिंपलास संघाची सलामी जोडी मैदानामधून इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. अक्षय पाटील आणि मयूर मस्के. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज अनिकेत. निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज अनिकेत. तर सलामी जोडी अक्षय आणि मयूर. स्थायिक रोटेट करण्याची संधी अक्षयाला. नॉन स्ट्राईक मयूर. इजानमन पिंपलास या संघाची सलामी जोडी. चला बेल कमी घ्या. पहिल्या 4 ओव्हरसाठी फक्त आपल्याकडे 20 मिनिटाचा अवधी आहे. पंचांनी देखील टाइम सेट करा. फास्ट बॉल गो. गोलंदाज अनिकेत. राईट आर्म ओव्हरचा मारा. पहिला चेंडू सुंदर फ्लिक केला ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. एक धावण्याची संधी होते. फलंदाज अक्षय पाटील याला. अक्षय पाटील एक धावेने स्वतःचा आणि संघाचा आकडा ओपन करतो. धावसंख्या होती बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं. गोलंदाज अनिकेत. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहिला. फलंदाज अक्षय पाटीलच्या बॅटमधून फक्त चेंडू थोडंसं फ्लिक केलं ऑन साइडला. एक धाव घेण्याची संधी त्याला झाली. एक धावनं स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. डोकरा फलंदाज मयूर मस्के आला. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण मैदानामधून पाहतोय आणि त्यामुळे कदाचित वारंवार थोडंसं क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. ती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला. फलंदाज मयूर मस्के याचा. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आला नव्हतं. मिडल ऑफ बॅट चेंडू त्याला घेता आली नव्हती. एक निर्धाव चेंडूची सांगता करताना गोलंदाज अनिकेत पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज अनिकेत. अक्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. क्षेत्ररक्षक एकाने क्रिकेट खेळतो फुटबॉल. एक 2 धावा घेण्याची संधी फलंदाज मयूर मस्के याला मिळते. या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्येतील 2 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होती ती बिनबाद 3. क्रमांक पहिलं. ओव्हर क्रमांक पहिला आपण प्रगती पथावर. संघाची धावसंख्या बिनबाद 3. गोलंदाज अनिकेत. 2 दिग्गज संघामधून सकाळचा सत्र आणि सामना आपण तिसरा पाहतो आजच्या दिवसातील. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जे कॅच सॉफ्ट डिसमिसल. साधा सोपा झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज मयूर मस्के याची खेळी मात्र संपुष्टात. जाऊया करूया विकेटचं सेलिब्रेशन. ओल टू डिझाय.
पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मयूर मस्के ज्यानं 3 चेंडू पेस केले 2 धावा केल्या संघासाठी हा फलंदाज बाद झाल्यानंतर बॅट्समन मैदानामध्ये येतोय. नेक्स्ट बॅट्समन रमाकांत येतोय. बस टेक्निकल बॅट्समन अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे पिंपला संघाचा आणि पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडचा अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमधून सजलाय. चेंडूला सुंदरसं पुल केलं होतं. खाली क्षेत्र आहे. चेंडू मिडकू सीमेच्या पार करणारा चौकार येतोय रमाकांतच्या बॅटमधून. या चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन ज्यानं केलं. संघाची धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकली. धावसंख्या होती ती 7. 1-7 ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज अनिकेत पाटील याच्या माध्यमातून आपण पहिले षटक पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. चेंडूला सुंदर ऑन साईडचा फटका आपण पाहतोय. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून तितके सुरेख पद्धतीने चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून सफल होतात दोन्ही फलंदाज. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावाने ओव्हर क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 शॉट आहे का? ओके ओके 1 शॉटचा इशारा तो पंचांकडनं. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी एक अतिशय दक्ष असं पंच आपण करतोय. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1-8. एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय पिंपळा संघाची. खरं तर साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून करता आली नाही याचं कारण देखील आपण पाहिलं. अनिकेत पाटील याचं अतिशय उत्तम पद्धतीची गोलंदाजी. चला लगेच दुसऱ्या ओव्हरला आपण प्रारंभ करायचा आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. गोलंदाज सुजाल कालच्या स्पर्धेतला हिरो. काय कमालीची गोलंदाजी कालच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. पिंपला साईची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता आणि पूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनावर ज्यानं अधिराज्य केलं अतिशय उत्तम गोलंदाजी तोच गोलंदाज इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय सुजल. बघा सुजल तुझ्यासाठी देखील या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज आहे. बक्षीस तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राईज. देवीदास मात्रे 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर सध्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित खऱ्या हाताने संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉर्ट सली मिळवला. एक धाव घेण्याची संधी झाली. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळेल फलंदाज रमाकांतला. 1 धावेने सांगाय धावसंख्या होती ती 1-9. खऱ्या अर्थाने कापरा संघाशी खेळायचा म्हणजे अंगाला कापरा येते. ऑन खेळण्याचा प्रयत्न मात्र हा चेंडू फलंदाज अतिशय अवय का बाहेरचा त्याचा लोक 51 धाव धावसंख्येने पुढे सकते. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज सुजल मात्रे. आता मात्र चेंडूवर मोठा फटका ऑन दी फायर डाऊन दी ग्राउंड. आपण अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका पाहिला. स्ट्रेट सरळ आमच्या VIP कक्षाला सदीची भेट देणारा उत्तुंग षटकार फलंदाज रमाकांत याच्या बॅटमधून. अतिशय चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपला फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक.
रमाकांतच्या बॅटमधून सुरेख सुंदर फटका आपण पाहिला या 6 धावेने. आता मात्र पिंपळा संघ देखील थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतोय. धावसंख्या आणि पुढे सगळे धावसंख्या होते ती 16. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुजाल. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज. चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं थोडंसं व्हॅरिएशन आपण पाहिलं. चेंज ऑफ पेस परिवर्तन. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुजाल. चेंडूला स्पंज केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या हाताने फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल. चेंडू जातो वाडिश वाईट ऑफ लॉंग ऑफला. शतरक्षक त्यांनी दक्ष होते आणि कुठल्या प्रकारची चूक न करता ज्यांना अचूक चेंडूला कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज रमाकांतची खेळी मात्र संपुष्टात. चेंडूला सुंदरसं स्पंज केलं होतं. जम्पिंग स्ट्रोक आपण पाहिलं होतं रमाकांतच्या बॅटमधून. महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश येते गोलंदाज सुजेल. मात्र याला धावसंख्या अजूनही स्थिर आहे. 2 बाद 16. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय गोलंदाज सुजेल मात्रे. नेक्स्ट बॅट्समन राज. नेक्स्ट बॅट्समन येतो राज. नेक्स्ट बॅट्समन येतोय राजमाळी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुजाल. राईट आर्म राऊंडचा मार करताना. यास कमालीची गोलंदाजी. अतिशय अतिशय प्रथम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा चेंडू आता गोलंदाज सुजाल मात्रे. महत्वाचा फलंदाज आळ्या पावली मात्र या ठिकाणी माघारी जातोय राजमाळी. नेक्स्ट बॅट्समन आवाज बादशाह 11 पिंपलगर विपक्ष वीरतानाजी दापोडे बी. या 2 संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण टॉस बॉक्सला जॉईन व्हा. वीर तानाजी दापोडे बी विपक्ष बादशाह 11 पिंपलगर दोन्ही संघाचे कॅप्टन झाला. या अतिशय चांगला चेंडू प्रथम चेंडूची पक आपण पाहिली होती. जागेवरून चेंडूला थोडासा स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न होतो फलंदाज कोण बॅट्समन अक्षय. नेक्स्ट बॅट्समन सुनील सध्या नॉन स्ट्राईकला गोलंदाज भावेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चौकार येईल. वीर ताने दापोडे संघाचे कॅप्टन आदेश.
थोडासा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला आला होता. एक धावगणीची संधी फलंदाज अक्षय पाटील याला. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी रमाकांत याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खाली क्षेत्र आपण पाहिलं चेंडू वाडिश वाईट ऑफ लॉंग ऑन सीमरच्या क्लिअर करताना चौकार येतोय फलंदाज सुनील म्हात्रेच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. 4 धावा येतील. 4 धावांनी संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 25-25. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. बादशाह 11 पिंपळकर विपक्ष वीरता आणि दापोडे बी. आदेश थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडूचं मात्र सेफ लँड होतंय. चेंडू फाईनला जातोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 देखील कंप्लीट आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. भावेश पाटील 5 चेंडू मधून ज्याने आतापर्यंत खर्च केल्या 12 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भावेश आउट ऑफ इनसाइट. चौकार येईल. चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 32. थोडासा महागडा गोलंदाज आपण पाहिला भावेश पाटील याला ज्याने तब्बल खर्च केला 16 धावा. चला प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज पृथ्वी पाटील. एक संघाची सर्वात महत्त्वाचा ट्रम्प गोलंदाज. पहिल्या 3 ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 32 धावा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आणि बघूया येणाऱ्या 7 चेंडूमधून हा संघ देखील कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पृथ्वी हा देखील एक संघातील चांगला गोलंदाज आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी सुनील म्हात्रे याला. चेंडूवर मोठा पटका. चेंडूगाडी क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट जय सुजलेच्या माध्यमातून कॅरी केले आणि महत्वाचा फलंदाज सुनील म्हात्रेची खेळी मात्र संपुष्टात. बिग स्ट्रोकला मारण्याचा एक मानस आपण फलंदाज सुनील म्हात्रेच्या बॅटमधून निश्चित पाहिला होता मात्र क्लिअर करू शकला नाही. वाईट ऑफ लॉंग ऑन सीमा रेषा. नेक्स्ट बॅट्समन देवेंद्र टाणगे. नेक्स्ट बॅट्समन येतो देवेंद्र. नेक्स्ट बॅट्समन देवेंद्र येतोय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. पृथ्वी पाटील पहिल्या चेंडूवर मात्र एक
विकेट प्राप्त करताना थोडासा अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका साधल्यावर कार्पेट चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपण आउटफील्ड मधून पाहिलं एकच धाव कंप्लीट धावसंख्या 33 ओव्हर क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर धावसंख्या 33 4 बाद 33 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पृथ्वी पाटील पंचांना क्रॉस करतो राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज चेंडूला थोडासा पुलचा फटका आपण पाहिला स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय वन बॉस एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून देखील तितक्या सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं एक धावण्याची संधी निश्चित प्राप्त झाली एक धावणे संघात धावसंख्या होती ती 34 लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आउट ऑफ इनसाइडचा फटका पुन्हा एकदा मला वाटतं वन शॉटचा इशारा चला पंचांची आपण कमेंट्स करू नका पंचांची टेलिकास्टच्या माध्यमातून बघूया 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाहीये एकच धाव वन शॉटचा इशारा म्हणजे रातभर हिसाब केला ना नशिबाला पोर नाही झाला शिकत उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि या 6 धावांनी संख्या धावसंख्या आता मात्र भरारी घेताना धावसंख्या होती ती 47 आणि विजयासाठी 48 धावांची गरज प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये करूया 2 दिग्गज संघामधून नाणेफेक आदेश चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू का महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक एका बाजूला आपण परत बादशाह 11 सदानंद पाटील आपण देखील याचे टॉस बॉक्स मध्ये सदानंद पाटील
उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक पाहतो. एका बाजूला बादशाह 11 पिंपलकर विपक्ष वीर तानाजी दापोडे बी. तर बघूया कुठल्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागतोय. वीर तानाजी दापोडे. आदेश काय? फील्ड फर्स्ट, बॅट फर्स्ट? बॅट फर्स्ट. धन्यवाद. ऑल द बेस्ट दोन्ही सांगा ना. धन्यवाद मनोज सर. चला वीर तानाजी दापोडे संघ. बघा दापोडे संघ लिगली एंट्री करायची विनंती असेल. दापोडे संघ वीर तानाजी दापोडे बी संघ आपल्याला विनंती असेल आपण लिगली एंट्री करून घ्यायची प्रथमतः. वीर तानाजी दापोडे बी आपल्याला बघा वारंवार पुकार येतोय. येस आपण वळूया मॅच कडे. आपण पाहतो एका बाजूला टीम जय हनुमान पिंपळास आणि त्यासमोर फाईट करत असताना जय काफरुबा वेहेळे संघ. मॅच इथे ऑन आहे आणि एका बाजूचा विचार केला नाणेफेकी जिंकली होती वेहेळे संघाने. प्रथमतः निर्णय घेतला गोलंदाजीसाठी आणि इन्व्हाइट केला, आमंत्रित केलं जय हनुमान पिंपळास संघाला फलंदाजीसाठी. धावांचा जर विचार केला तर धावा जम पोहोचलाय तब्बल 47 या आकड्यावरती. 48 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. येणारे 24 बॉल आणि 48 धावांची गरज या मॅचमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज सामना नक्कीच आहे. कोण जिंकेला सामना आणि कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल पाहावं लागेल. कारण की हे दोन्ही मातब्बर संघ नावाजलेले विस्फोटक हे संघ आहेत. एका बाजूला पिंपळास तर दुसऱ्या बाजूला वेहेळे. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर नक्कीच जे काफरोबा संघ काल विनर संघ होता आणि खऱ्या अर्थानं कालचा दिवस मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बेस्ट गोलंदाज त्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत पाटील. कालच्या दिवसामधील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला मात्र निवडलं होतं. आणि की बेस्ट बॅट्समन देखील भावेश पाटीलला मात्र किताब मिळालं होतं कालच्या दिवसामध्ये. कारण त्याने कालचा दिवस ज्यांनी गाजवला त्याचा हा संघ मात्र आज इन ॲक्शन मध्ये या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेश पाटील आणि अल्पेश पाटील एवन जोडी सलामीर जोडी मैदानात यावेळी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जे काफरोबा वेहेळे संघ इथे मात्र आता फलंदाजी करताना इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. येणारे 24 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा षटक आहे. देवेंद्र पाहायला मिळतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेस दुसरं सत्र इथे मात्र सुरू होतोय. तेव्हा दोन्ही टीमला शुभेच्छा पुनश्च एकदा. या मैदानाच्या दिशेने यावेळेस 24 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट.
दुसऱ्या धावाचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाहीये, एकच धाव मिळेल. धावांचा श्रीगणेश होत असताना जय काफरोबा वेहळे संघाच आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ऑन बोर्ड. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. भावेश पाटील आणि अल्पेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली अल्पेशच्या माध्यमातून. हीच अपेक्षा या मॅचमध्ये देखील असेल. नक्कीच विस्फोटक बॅट्समन आहेत दोन्ही आणि एवन जोडी सलामीवीर जोडी आहे. नक्कीच अपेक्षा असेल संपूर्ण वेळकरांकडून या संघावरती. परंतु जो विचार केला तर 4 षटकाची मॅच आहे. टायमर देखील चालू झालाय. 12 वाजून 20 पहिला बॉल इथे मात्र टाकण्यात आला. पुढचा बॉल या 20. पहिल्या बॉलवरती एक धाव आली. हा दुसरा बॉल आपल्या समोर आहे. परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने फटका सजवलाय. फटका जाईल सीमारेषा पार. आलेला हा दर्जेदार चौकार. 4 धावा. आज दुपारच्या सत्रेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात डीजे अभी आणि फ्रॉम मानकोली. उत्कृष्ट दर्जाचे डीजे मास्टर आहेत आणि आज आमच्या समोर करताना ॲडजस्ट करताना पाहायला मिळतात. थोडंसं पॉवरचं वेळेस आपल्याला पाहायला मिळतं थोडीशी कमी आहे, परंतु तरी देखील ॲडजस्ट करून आपल्याला हे डीजे अभी आपण पाहू शकतात. होतो करा तितके कमी आहे. हेच एकी आपल्याला क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळते. सर्वांचं कॉम्बिनेशन देखील तितकंच महत्त्वाचं असतो स्पर्धेमध्ये. बघा दापोडे संघ आपल्याला वारंवार पुकार येतोय. वीर तानाजी दापोडे बी. विनंती असेल कॅप्टन आपण त्वरित आयोजन कमिटीशी भेट द्या. वीर तानाजी दापोडे संघ या स्वाईट बॉल असेल. पंच आम्हाला सांगतात दोन्ही पंचांच्या समांतर धावा मिळाल्या त्या अवांतर आणि अवांतराच्या मदतीने धावाला जाऊन पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती या. 6 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय देवेंद्र. डावखुरा आताचा फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हटला जातो आणि त्याच कामगिरी अशा पद्धतीची करेल का पाहावं लागेल. यावेळीच मात्र गॅप शॉट सिलेक्शन चांगली निवड यावेळेस करत असताना देखना फटका अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणार असा क्लास फटका आणि या फटकाचा चटका लागत असताना पिंपळास संघाला आलेला हा चौकार. 4. धावफलकाचा जर विचार केला तर दुहेरी अंगामध्ये धावफलक आहे. डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. हा हिरा मी तर म्हणेन अल्पेश या नावाचं मैदानात आहे. हो स्लो डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळतोय. चेंज ऑफ लाईन इथे मात्र व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र बॅटकट असेल. एक धाव इथे ॲड होईल नक्कीच अल्पेशच्या खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 5 या आकड्यावरती. 11 या आकड्यावरती 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ झालाय आणि 11 धावा दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे. 1 और 1 11. 11 ऑन बोर्ड. करत आपण पाहतोय ही दर्जेदार दमदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. नक्कीच ट्रिपल एस गावदेवी चषक वेहेळे 2024 हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामधील दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघांचा जर विचार केला एक एक संघाला मात्र परास्त करून हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात या फेरीमध्ये दाखल झालेत. ओहो यावेळेस मात्र शफल होऊन खेळलाय. इथे मात्र फटका थांबणार नाहीये. जाईल लॉंग लॉंग अवे आलेला हा एवन गोल्डीचा 1 बाउन्स. चौकार. 4. बॉल असेल. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. पहिल्याच बॉलवरतीचा विचार केला तर पहिल्याच बॉलवरती एक धाव आली. तदनंतर चौका. तदनंतर अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर चौका परत एक आणि आता चौका. हा पुढचा बॉल.
हो यावेळेस मात्र घुटना टेक और तमाशा देख असंच यावेळेस मैदानात होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वन्स अगेन चौकार 4 धावा. बॉल आणि 29 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 29 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल. पिंपळा संघाचा यावेळेस कॅप्टन स्वतः जिम्मेदारी मात्र स्वतःच्या खांद्यावरती संपूर्ण टीमची मात्र आता घेतली आहे. पूर्णपणे धुरा सांभाळतील आपल्या टीमची आता गोलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय नक्कीच महेंद्र कामणकर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती कॅप्टन आहे टीमचे आणि स्वतःच्या खांद्यावरती आता मात्र जिम्मेदारी स्वीकारली आहे. यावेळेस मात्र जोडी तोडण्याचा नक्कीच प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. कारण की जर विचार केला तर जमेची बाजू आपण पाहिली वेळ संघाची तर मी तर म्हणेन जमेची बाजू 19 धावा धावफलकावरती आहे आणि अजून एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येस चला वेळ घेऊ नका बघा स्पीडअप करायचं आहे. बरेच सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला मात्र कव्हर करायचे ते देखील लक्षात घ्यायची आहे. याच पुढचा बॉल आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र कवच दिशेने फटका सजवला. आता डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावाचा कॉल आणि बघता बघता चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 21 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता आता मात्र थांबवण्याचं काम केलं या गोलंदाज महेंद्रने. चांगली गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलं. 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 21 धावा धावफलकावर. हो यावेळेस मात्र गॅप्स ऑफ सिलेक्शन चांगला फटकाय नजाकत बरासा स्ट्रोक आलेला हा क्वालिटी चौकार 4 धावा. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये कडक अशी मॅच पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही या दुसऱ्या धावेचे. यावेळेस मात्र मानस आहे परंतु धाडस नाहीये. एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 26 ऑन बोर्ड. येणारे 14 बॉल धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. सव्वीस धावा धावफलकावरती. आता मात्र चुरशीची मॅच पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल. नक्कीच ठरणार अशी मॅच. स्लोवर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र पूर्णपणे थांबवून ठेवण्याचं काम हा गोलंदाज करत असतोय. आता मात्र मॅच मध्ये परिवर्तन होतोय. येणाऱ्या 13 बॉल आणि 22 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 22 रन्स टू विन
अजूनही गरज आहे. हो यावेळेस मात्र सन्मान दिलाय. फक्त ढकलण्याचा प्रयत्न, दिशा दाखवण्याचं काम इथे मात्र केलं. एक धाव इथे मात्र मिळेल. 38 सर्कलमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. प्रेक्षक तिथे तैनात होते. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. धावा जाऊन पोहोचले तब्बल 27. आता मात्र येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 21 धाव्यांची. यावेळी समीकरण पाहिलं तर 1-2-2-1 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. येणारे 12 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. 21 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. नक्कीच जय काफरोबा वेहेळे संघ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्यासमोर फाईट करतोय जय हनुमान पिंपळाज हा संघ. दोन्ही विस्फोटक असे संघ आमने सामने फाईट करतात. नक्कीच भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील 2 मातबदार संघ आहेत, आमने सामने फाईट करतात. आणि भिवंडी टेनिस क्रिकेट म्हटलं तर नक्कीच क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाते. आणि त्याच पंढरीमधील हे दोन्ही संघ खऱ्या अर्थाने या मैदानावरती अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस दोन्ही संघांचा जर विचार केला हेच नक्कीच केवल यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राहताना आमचं सहकार्य आहेत. सकाळी पिकअप ड्रॉपची सर्व्हिस आम्हाला नक्कीच मिळते, त्यांचा देखील आभार. येस तिसरं षटक यावेळेस प्रगतीपथावरती आपण पाहतोय. ओहो काय गोलंदाजी आहे, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. येस रिव्ह्यू असेल यावेळेस आपण पाहतोय, पाहावं लागेल. इथे मात्र भावेश यावेळेस मैदान सोडतोय परंतु डिसिजन पेंडिंग आहे. येस थर्ड अंपायर. येस विकेट असेल, परतावं लागेल फलंदाजाला. क्विक यावेळेस ऍक्शन आपल्याला पाहायला मिळालं. क्विक रिॲक्शन मैदानाच्या आतमध्ये घडत असताना चांगले यष्टीरक्षक इथे मात्र आपण पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला लागला. भावेशला मात्र परतावं लागेल. वाघाची शिकार केली आहे भावेश. बॅक टू डकआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंडर होत असताना इराट नंबर 3 वरती आपण पाहतोय. इराट नंबर 3 वरती आपण पाहतोय अनिकेत पाटीलला. यावेळेस मात्र बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र संपूर्ण विचार केला तर समीकरणमध्ये बदलाव. येणारे 11 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये. एक बिग हिट मात्र या मॅचला अफेक्ट करून जाईल. परंतु आता मात्र व्हेरिएशन इथे करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. काय गोलंदाजी, कमालीची फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर आत येणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती व्हेरिएशन. उर्वरित अजूनही 5 बॉल पाहावे लागतील कशा पद्धतीने इथे मात्र टाकतो. हो चांगला बॉल यावेळेस कोलो टप्पाचा बॉल इथे मात्र खोदून काढलाय. इथे मात्र व्यासपीठाला सलामी देणारा 1 बाउंस सीमारेषा पार हा आलेला क्वालिटी चौकार 4. शकता अजूनही या मॅच मध्ये रफ अँड टफ सामना, टक्कर का मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 10 बॉल 17 धावांची गरज. पुढचा बॉल यावेळेस अनिकेत पाटील. हो यावेळेस मात्र प्रहार करायचा होता, थोडासा फंबल होत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा कॉल. बघता बघता या 2 धावा चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळ्याने कंप्लीट झाल्या आहेत. वा
कंप्लीट. यावेळेस 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. या 2 धावेच्या मदतीने आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 9 बॉल आणि आता मात्र 15 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. 15 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल. एक चांगली मॅच आहे. टक्कर का मुकाबला दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र रोमांच वाढला या मॅच मध्ये. हृदयाची टोके वाढवणारा असा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही चित्र स्पष्ट झालं नाहीये. कोण जिंकेल, कोण बनेल या मॅचचा सिकंदर, ती येणारी वेळ सांगून जाईल. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्लोज कॉल होता यावेळेस. खूपच यष्टनच्या जवळून यावेळेस बॉल वेगाने पास झाला. ट्रॅव्हल होत असताना यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र झाली. येणारे 8 बॉल आणि आता मात्र 15 धावेंची गरज आहे मॅच मध्ये. येणारे 8 बॉल आणि 15 धावेंची गरज आहे मॅच मध्ये असताना काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल. कोणामध्ये किती दम आहे येणारी वेळ सांगून जाईल. क्रिकेट मित्रांनो, काही घडू शकतं. शेवटच्या बॉल पर्यंत देखील ही मॅच जाऊ शकेल का पाहावं लागेल. हो, यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक खाली. जज करतोय चुकी घडणार नाहीये. इथे मात्र दाखवून दिलंय हम भी किसी से कम नाही. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. येणारे 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. याच पिंपळ संघ चला टीम अप करू नका, विनंती असेल. चला पिंपळ संघ टीम मीटिंग करू नका, वेळ घेऊ नका. बघा आपण बराच वेळ घेतलाय, ह्याची दक्षता घ्या. वेळेचं देखील भान ठेवा, वेळेची देखील मर्यादा तुम्हाला देखील आहे. आपण कॉपरेट करा, विनंती असेल. येणारे 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 15 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. दुपारचं सत्र हाय व्होल्टेज मॅच आणि हाय व्होल्टेज वातावरणामध्ये ही मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच. येणारे 7 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. काटेकी टक्कर दोन्ही टीम्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला यस, स्पीडअप करा दोन्ही टीम्स. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावखुरा आताचा फलंदाज विराज पाटील. हो, पहिल्या बॉल वरती इथे मात्र आल्या आल्या दाखवून दिलंय. शांत बसायला मी काय संत नाहीये. राजा तो राजा, बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. ठोक दीजिए षटकार. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव आहे पूर्णपणे. या एकाच षटकाराने मात्र मॅच पलटून दिली आहे. येणारे 6 बॉल आणि 9 धावेंची अजूनही आवश्यकता आहे मॅच मध्ये. परंतु क्रिकेट मित्रांनो, काही घडू शकतो. काही अजूनही जर विचार केला तर 60-40 हा सामना आपण म्हणू. कारण की जर पाहिलं तर डिफेंड देखील हा संघ करू शकतो. कारण की पिंपळास हे नाव खूप मोठं आहे आणि त्याचप्रमाणे आता मात्र खेळी देखील स्वीकारावी लागेल. नक्कीच मेहनतीचा प्रचंड डोंगर यावेळेस दोन्ही टीम्सला इथे मात्र करावं लागेल. मेहनत मेहनत आणि फक्त मेहनत या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करावं लागेल. येणारे 6 बॉल आणि 9 धावेची गरज असताना कोण ठरेल या मॅचचा सिकंदर हे पाहावं लागेल. शांत संयमीचा खेळ आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहिलं तर प्रेशरचा माहोल आहे. येस, चला टाइम.
हे नक्कीच परफेक्ट 17 मिनिटांमध्ये इथे मात्र 3 षटक टाकण्यात यश मिळालं. पिंपळा संघाला कंप्लीट केलेत 3 ओव्हर्स. याचा शेवटचा षटक आपण पाहतोय. मयूर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती गेलाय. मयूर मस्के यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. बराच अनुभव त्या गोलंदाजाला आहे आणि येणारे 6 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. परंतु समोर देखील विस्फोटक फलंदाज आहे अल्पेश. ओहो फुलटॉस बॉल लाऊड अपील आहे. यस इथे मात्र मौक्याच्या क्षणी ही विकेट प्राप्त केली आहे. वा बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. विकेटचं बटन फलंदाज बाद. फलंदाज चेतन पाटील आपण पाहतोय. अवीस या मॅचचा हिरो रिअल हिरो ठरेल का चेतन पाटील पाहावं लागेल. येणारे 5 बॉल आणि 9 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर या मैदानाच्या आतमध्ये. चला पिंपळ संघ आपण खूप वेळ घेतात. बघा पिंपळ संघ मोठी स्पर्धा आहे याची देखील दक्षता घ्यायचं आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कॅप्चर केली जाते. वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. आम्हाला देखील माहिती आहे मॅच महत्वाची आहे. येणारे 5 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. चेतन पाटील ऑन स्ट्राईक फेस करेल यावेळेस गोलंदाज मयूर मस्के. या गोलंदाजाचा बॉल. एक बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. विकेट मात्र प्राप्त केली. आता मात्र टक्कर का मुकाबला आहे. पिंपळ संघ आपल्याला लास्ट अँड फायनल कॉल आहे. पुढचा बॉल. हो स्लोवर गती. मी तर म्हणेन यावेळेस पिंपळाचा फिरकीचा जादूगर असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. टक्कर का मुकाबला. काटा किर्र अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 4 बॉल 9 धाव्यांची गरज. पुढचा बॉल. ओहो यावेळेस मात्र क्लोज कॉल होता. इथे मात्र आपण पाहतोय 22च्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. येणारे 3 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. यावेळेस नक्कीच मेहनत प्रचंड इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. येणारे 3 बॉल 8 धाव्यांची गरज आहे. येणारे 3 बॉल आणि नक्कीच 8 धाव्यांची गरज आहे स्ट्राईक वरती. आता आपण मात्र पाहतोय इथे विराज पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान्य नागेजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे 3 बॉल 8 धावांची गरज. ओहो यावेळीस मात्र टँटी गुल. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. काय मॅच आहे. कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजाचं. मोठा मासा गाला लागत असताना इथे मात्र परतावं लागेल. विराज पाटील बॅक टू डकआउट.
आता मात्र इथे मॅच मध्ये पलटवार झालाय की काय, समीकरण चेंज आहे. आता मात्र येणारे 2 बॉल आणि 8 धावेंची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. एक मोठा फटका या मॅचला मात्र पलटू शकतो. आता मात्र वेळ संघाला मेहनत करावी लागेल. 2 अक्षर 3 अक्षराची मेहनत, यावेळी 3 अक्षराची नसीब आणि 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षरांची मेहनत या मैदानाच्या आतमध्ये या संघाला मात्र करावी लागेल. चला बघा, पिंपळा संघ तुम्हाला वारंवार पुकार येतोय. आपण देखील सहकार्य केलं, तुम्ही देखील सहकार्य करा या स्पर्धेला. येणारे 2 बॉल 8 धावांची गरज. कुंदन पाटील ऑन स्ट्राईक आहे. कुंदन बनेल का या मॅचचा सिकंदर, पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. येणारे 2 बॉल 8 धावांची गरज. पुढचा बॉल, ओहो स्लोवर गतीचा बॉल. इथे मात्र समीकरणामध्ये बदलाव आहे. ओहो इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 5वा लागत असताना चेतनला मात्र परतावं लागतंय. आता मात्र समीकरणामध्ये पूर्णपणे बदलाव पाहायला मिळतो. 1 बॉल आणि 7 धावेंची गरज. हा नक्कीच आता मात्र नयन दादांकडून बक्षीस असेल. ही मॅच जर जिंकून दिली तर नक्कीच नक्कीच 1 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवरती जर षटकार मारला तर रोख रक्कम 2000चं कॅश प्राइज असेल. आणि नक्कीच जर बॉल डॉट झाला तर नक्कीच तुम्हाला 2000 कमिटीमध्ये जमा करावे लागतील. याची दक्षता घ्या. बघा चमत्कार देखील घडू शकतो मॅच मध्ये. जर एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळाला तर मॅच पलटू देखील शकते. जर ही मॅच जिंकायची असेल तर इथे मात्र चमत्कार गरजेचा आहे या मॅच मध्ये. 1 बॉल 7 धावेंची गरज आहे. एक्स्ट्रा धाव जर आली तर पुन्हा एकदा 1 बॉल 6 आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये अजूनही सांगता येत नाहीये मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे, एका क्षणी हसवतो दुसऱ्या क्षणी रडवतो, असा हा खेळ क्रिकेट आहे. आणि क्रिकेटचा महासंग्राम सोहळा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. चला या स्पीडअप करा. 1 बॉल 7 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल. ओहो हवेमध्ये तर प्रहार केलाय. लांबी तितकी नाहीये. क्षेत्ररक्षक खाली, झेल इथे मात्र टिपली गेली आहे आणि सामना जिंकलाय. जय हनुमान. पिंपळा संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम. नक्कीच वेळ संघ खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये तुमचा देखील राहिला, परंतु हार्ड लक आपण सामना परास्त झाले. यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मयूर मस्के, मॅन ऑफ द मॅच. येस मागच्या मॅचची देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, त्याची देखील पेंडिंग होती, तर ती देखील मात्र देण्यात येईल. येस दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं एका बाजूला. येस या मॅचचा जर विचार केला तर कौतुक करावं तितकं कमी आहे. मयूर मस्के